अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगावात काँग्रेसचे धरणे आंदोलन, शेतकरी प्रश्नांवर सरकारला धारेवर। केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध, वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी 17 जुलै राळेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। आंदोलनाला संबोधित करताना महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तथा काँग्रेस नेते प्राध्यापक वसंत पुरके यांनी सरकारवर टीका करत, हे सरकार सर्वसामान्यांसाठी नसून धनदांडग्यांच्या हितासाठी काम करत आहे। सामान्य माणसाच्या ताटातील घास काढून उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे, असा आरोप केला। तसेच अयोध्या येथील राम मंदिरातील चोरीच्या घटनेचा उल्लेख करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली। यावेळी काँग्रेसच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या। त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लागू करणे, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे आणि स्मार्ट मीटर बसविण्यासाठी नागरिकांवर सक्ती करू नये, या प्रमुख मागण्यांचा समावेश होता। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली। तसेच सागर वनकर, डॉक्टर नरेंद्र इंगोले, मारोतराव पडाळ, अंकुश रोहनकर, अरविंद वाघोणकर आणि ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनीही विविध विषयांवर शासनाच्या धोरणांवर टीका करत शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। शेतकरी आणि नागरिकांच्या मागण्या तातडीने शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनाला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप डोणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप डोणे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र तेलंगे यांनी केले। आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली। शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला। राळेगाव प्रतिनिधी स्वप्नील घोटेकार।